पै जमा करून आपली घरं बांधलेली आहेत आणि अनधिकृतचा जो शिक्का होता तो आज आपला मिटला जाणार आहे. आपली घरं आपल्या हक्काची होणार आहेत. आपलं प्रॉपर्टी कार्ड आपल्याला मिळणार आहे. हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील मला वाटतं सोनेरी दिवस ठरणार आहे. कारण गेली अनेक वर्ष आपण पाहतोय की आपलं घर अनधिकृत आहे, आपले लोन होत नाहीये, बऱ्याच लोकांचे लोन होत नाही, मग मला घर बांधायचे, आपण जास्त दराने किंवा जास्त दराने व्याजाने पैसे घेऊन आपण आपली घरं उभी केलेली आहेत. यातल्या मला वाटतं बऱ्यापैकी माझ्या मैत्रिणी आहेत. तर हे सगळे विषय, सगळे प्रॉब्लेम्स आमच्यापर्यंत आम्हाला माहिती आहेत आणि काही निवडणुकीच्या वेळेमध्ये किंवा या काळामध्ये आपला हा प्रश्न मार्गी लागतोय. आपली घरं आपल्या हक्काची होत आहेत. यासारखी यापेक्षा आणखी दुसरी आनंदाची गोष्ट मला वाटतं नाहीये. आणि आता दादांनी जसं सांगितलं की आता निवडणुका आलेल्या आहेत, अनेक फेक नॅरेटिव्ह किंवा काही खोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळेच सुज्ञ आहात, त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा. तुम्ही सगळे आम्हाला पर्सनली ओळखताय, त्याच्यामुळे आपली कामं कोणाकडनं होणार आहे. आपलं आम्ही दिवसातले 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध असणार, म्हणजे होतो आणि इथून पुढेही असणार आहोत हे तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे मला वेगळं काही सांगायची गरज नाहीये. तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी आहात, तुम्ही सगळे माझे बंधू आहात. त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला 4ही उमेदवारांना लागतील. आमचं आता दादांनी जसं सांगितलं की आम्ही आमच्या नावावरती नकोय, तर आम्ही आमचा उमेदवार म्हणजे कमळ असणार आहे. सो येत्या 15 तारखेला तुम्ही कमळ हे चिन्ह पाहून 4ही ईव्हीएम मशीनमध्ये कमळ या चिन्हापुढील बटन दाबून आम्हा 14 उमेदवारांना तुमचे मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि माझे 2 शब्द थांबवते.